जादूची कांडी नाही माझ्याकडे पण मी सहकार्य करा, मी सहकार्य करेन. नाही चालू झालं तर मी आपलं जातो. 2 मिनिटं थांबा ना, त्यांचं होऊ दे. आम्हाला बाबा त्याच्या आधी काहीच केलं नाही ना, आता करायला निघालोय की सगळ्यात मोठं सिनेमा महाराज. बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी असणाऱ्या अजित पवारांनी हे असे बीडमधील नागरिकांनाच खडे बोल सुनावले. सकाळी सकाळी कलेक्टर ऑफिसच्या इमारतीचे भूमिपूजन, जिल्हा रुग्णालयाची पाहणी, कंकाळेश्वर मंदिर विकासाच्या आराखड्याचा आढावा घेऊन अजित पवार थेट जिल्हा क्रीडा संकुलावर पोहोचले. काही खेळाडू आणि नागरिकांनी अजितदादांसमोर यावेळी समस्या मांडल्या. अधिकारी प्रश्नांवर बोलत असतानाच नागरिकांनी मध्येच सवाल केल्यानं अजित पवारांनी माझ्याकडे जादूची कांडी आहे का म्हणत नागरिकांना सुनावलं. विकास कामं करताना मला सहकार्य करा, नाही तर मी जातो, अशा शब्दात अजित पवारांनी बीडकरांना जाहीर इशारा दिला. पार्किंगच्या व्यवस्था असेल हे पूर्ण आपण या एस्टिमेटमध्ये तयार करून रोडचं काम होणार का नाही? रोडचं काम ऐकून घ्या ना काका, अहो, ऐकून घ्या ना. ऐकून मला हे घ्या. कळत नाही बीडकरांनो, त्याच्या आधी कुणी लक्ष दिलं नाही. आता पालकमंत्री म्हणून लक्ष देतोय, पैसे आणतोय, जरा मदत करा, लगेच रस्ता करणार, सगळं करायचंय. जादूची कांडी नाही माझ्याकडे पण मी सहकार्य करा, मी सहकार्य करेन. नाही चालू झालं तर मी आपलं जातो. 2 मिनिटं थांबा ना, त्यांचं होऊ दे. दादा आता 2 मिनिटं 400 बोलतो. 2 मिनिटं थांबा. 2 मिनिट सिंथेटिक 2 मिनिट महत्वाचा विषय काय? ए दादा 2 मिनिट बोला बोला साहेब. विषय काय आहे? सध्या आम्ही रोज इथे हे जे कचरा आहे का, हे बीड शहरात आणून इथे रोज जाते, हे तात्काळ बंद करायला सांगितलं. सांगतो ना बाबा, सांगतो ना. त्याच्या आधी तुम्हीच लोकप्रतिनिधी निवडून द्यायचा, तुम्हीच सगळे करायचा. वास्तविक मग त्या वेळेसच व्हायला पाहिजे होती, पण दुर्दैवाने नाही झाली. आता त्याच्यात कोणाला दोष देण्यात अर्थ नाही. तर आपण सगळे त्याच्यात तुमचंही आम्हाला सहकार्य लागेल, आमच्या प्रशासनाची सगळी टीम आहे त्यांचंही सहकार्य लागेल. आणि चीफ ऑफिसर आत्ताच जरा इथे जरा बाजूला हे आत्ता येताना आपण बघितलं ते हे गोडाऊन टाईप, तर तिथं इतका प्रचंड कचरा, तिथे एक ट्रॅक्टर उभा होता, पण त्याला आपल्याला पर्यायी व्यवस्था करावी लागेल. तुम्ही मला सांगा की कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरता हा इथं कचरा ही जागा कुणाची आहे ही एक जरा बघितली पाहिजे जिल्हाधिकारी महोदय. की जर राज्य सरकारच्या डिपार्टमेंटची असेल तर ते आम्हाला बाबा त्याच्या आधी काहीच केलं नाही ना, आता करायला निघालोय की सगळ्यात मोठं सिनेमा महाराज. नाही तुम्ही आलात म्हणून होप्स वाढले, दुसरे असतं तर आम्ही आलोच नसतो सांगायला. आम्ही आमच्या भागात केलंय, परंतु फक्त आमच्या भागात करून नाही, राज्यात झालं पाहिजे, म्हणून आपण मिळून करूया. त्याच्यात तुम्ही मला मदत करा. त्याच्यामध्ये काही ठिकाणी मला वाईटपणा घ्यावा लागेल, काही ठिकाणी अतिक्रमणं काढावी लागतील. त्या अतिक्रमणाची आपल्याला करावी लागेल, त्यांनाही वाऱ्यावर सोडून चालणार नाही. असं काही करू जसं अजित पवारांनी याआधीच काहीच काम झालं नाही, तुम्हीच लोकप्रतिनिधी निवडून दिले म्हणत आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावरही निशाणा साधला. अजित पवारांनी सकाळी सकाळी कलेक्टर ऑफिसमधील इमारतीवरून चांगलं काम करा, अन्यथा खपवून घेणार नाही, असा कंत्राटदारांना इशारा दिला. तर जिल्हा रुग्णालयातील सुविधा आणि अस्वच्छतेवरून अजित पवारांनी कान उघडणी केली. जर चांगलं काम केलं नाही, माझ्या हाताखाली काम करताय तर पीचे प्रकार चालणार नाही. कुणाला काही नाही. बारामतीसह पुणे जिल्ह्यातील विकास कामांच्या पाहणीवेळी अजित पवारांचं हे असं रूप अनेकदा दिसून आलंय. बीड जिल्ह्यात मात्र पालकमंत्री अजित पवारांचं हे रूप पहिल्यांदाच समोर आलं. बीडहून योगेश काशीदसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.